नमस्कार सर्वांना. आज आपण आलो आहोत शिंगवे गावात आणि आपण ही सुंदर कलाकृती येथे बघू शकता. आणि जिजाऊ लॉन्स आहे हा, आणि त्यांनी अतिशय सुंदर असे वृक्ष लागवड आपल्या लॉन्स भोवती केलेली आहे आणि सुशोभीकरण केलेलं आहे. तर ही सुंदर कलाकृती करणारे जे कारागीर आहेत, तर त्यांच्याशी आज आपण थेट संपर्क साधूया. नमस्कार दादा. नमस्कार. आपलं नाव? मी धनंजय बर्वे. मी साताऱ्याला राहतो आणि ते मनमाड येथे शिंगवे गावात जे लॉन्स चालू आहे, ह्या भागात कुठेच असं नाही आहे असं आपण कलाकृती सादर करतो आहे. अतिशय सुंदर कलाकृती आहे. आणि हे दादा आहेत लॉन्सचे मालक. आपलं नाव? माझं नाव संदीप चिंदुमडे, राहणार शिंगवे, तालुका चांदवड आणि जिल्हा नाशिक. बघा किती अतिशय सुंदर त्यांनी लॉन्सचं इथं सुशोभीकरण केलेलं आहे. आणि ही जी सुंदर कलाकृती तयार केलेली आहे, तर आपण याबद्दल थोडी माहिती घेऊया. दादा, आम्हाला सांगाल आपण नेमकी काय बनवलेलं आहे आणि कशा पद्धतीने आपण हे काम करत आहात? विषय म्हणजे आपण म्हणजे महाराष्ट्रामध्ये राहतो, आपण छत्रपतींचे एक सेवक म्हणून काम करत असतो. आपली कलाकृती जर असेल तर मग महाराजांचं काय बनवूया असं दादांची खूप इच्छा होती. त्यांच्यानुसार आपण काय केलं, मूर्ती पुतळा हा जो करतो ते विटंबना वगैरे होण्याच्या ऐवजी एक झिरेटोप महाराजांचा, म्हणजे आपण तिथे दर्शन घेतलं तर नतमस्तक बघितलं नतमस्तक होऊ असं काही कलाकृती बनवली आहे. बाहेर पूर्ण तटबंदी 150 फुटाची तटबंदी चालू आहे. बाहेर म्हणजे पूर्ण तुम्ही एक महाराजांच्या शिवकालीन इतिहासामध्येच येत आहेत असं वातावरण तयार करायचं आहे. इथून पुढे अजून भरपूर काय पूर्ण शिवसृष्टी तुम्ही इथे तयार करणार करायची आहे. अरे वा, अतिशय सुंदर कलाकृती आपण आपल्या हाताने इथे तयार केलेली आहे. आपल्या कार्यास आमच्याकडून खूप खूप सलाम. थँक्यू, धन्यवाद. हे कसलं कन्स्ट्रक्शन आहे ते आम्हाला सांगा. हे लॉन्सचं खरं ऑफिस आहे, पण ते ऑफिस आपल्याला एक राजवाडा टाईप घ्यायचं आहे. छोटंसं आहे, 10 बाय 13चं आहे. पण आतमध्ये जर एंट्री झाली किंवा समोरून पाहिलं तर महाराजांचा राज्याभिषेक पूर्ण दिसेल. त्यांची तलवार, पूर्ण मावळ्यांचा एक सेटअप, प्रत्येक देवळीमध्ये मावळा असेल. आणि जसं सिंहगडावरती तानाजी मालुसरे यांचा पराक्रम, त्या पद्धतीने छोट्या छोट्या मावळ्यांचा डिझाईन, म्हणजे आतमध्ये आलं का माणसांना वातावरण पूर्ण शिवमय झालं पाहिजे असं आमचं लॉन्सचं नियोजन आहे. चालू आहे काम. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अतिशय सुंदर काम आपण करत आहात. चालेल. तिथे मारुती रायाचं मंदिर आहे आणि ही सुंदर कलाकृती देखील याच दादांनी तयार केलेली आहे आपल्या हातांनी. आपण बघू शकता व्हिडिओमध्ये. आपल्याला असं वाटतं आहे की हे दगड एकमेकांना चिकटवलेले आहेत की काय. आपण त्यांनाच विचारूया कशा पद्धतीने ही कलाकृती आपण साकार केलेली आहे. दादांचं सांगणं असं होतं की आपल्याला नुसतं मंदिर बांधायचं नाही, तिथे एक त्या मंदिराचा जीवसुद्धा तयार झाला पाहिजे. ज्याने जो पाहील तो असा एक वेगळ्या विचारात गेला पाहिजे. आणि बसल्या बसल्या दगडावर दगड ठेवला हातावर, तशीच प्रतिकृती तयार केलेली आपण. अतिशय सुंदर देखणी अशी मूर्ती आहे आणि मंदिराचं अतिशय अप्रतिम असं बांधकाम आहे की संपूर्ण महाराष्ट्रात देखील आपल्याला अशा पद्धतीचं मंदिर कुठेही बघायला मिळणार नाही. हा प्रतापगडाचा भव्य असा लूक इथे यांनी साकार केलेला आहे. आपण बघू शकता व्हिडिओमध्ये, अगदी हुबेहूब दिसतोय. तर याबद्दल थोडक्यात माहिती म्हणजे दादांचा एक विषय, जिजाऊ लॉन्स म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे आईसाहेब हो, आणि त्यांच्या आईसाहेब ह्याच नावाने आपल्याला लॉन्स आहे. पण ते जिजाऊ लॉन्स आणि महाराजांचं काही असं कार्य दिसावं ह्या हेतूने हे पुढं सगळं शिवसृष्टी बनवायचं काम चालू आहे. अतिशय छान. हा भव्य असा दरवाजा उघडल्यानंतर आपण बघू शकता की आतमध्ये आपल्याला शिवसृष्टीचे दर्शन होते. दरवाजा उघडल्यानंतर डायरेक्ट आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपाचे दर्शन होते आणि आपले नतमस्तक व्हावेसं असं आपलं मन तिथे तयार होतं की महाराजांच्या या जिरेटोपाच्या प्रतिकृतीसमोर महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती इथे नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही. अतिशय आकर्षक अशी कुठलाही साचा न वापरता हाताने ही सुंदर कलाकृती या कलाकाराने तयार केलेली आहे.
सलाम त्यांच्या या कलाकृतीला. त्यानंतर आपण बघू शकता की इथे हिरवीगार झाडी दुतर्फा लावलेली आहे. अतिशय कडक उन्हातसुद्धा इथे अतिशय थंड असं वातावरण असतं आणि हे हिरवीगार झाडं आहेत, त्यामुळे इथे पशुपक्षी देखील आहेत. अतिशय शांत निवांत असं वातावरण आहे. या झाडांमुळे अतिशय मन प्रसन्न होतं आणि आपण आपले जे काही टेन्शन असतं ते विसरून जातो. त्यानंतर इथे सेल्फी पॉईंट बनवलेला आहे. अतिशय आकर्षक असा सेल्फी पॉईंट आपल्याला इथे दिसतो आहे. त्यानंतर हे जे विस्तीर्ण असं मैदान दिसत आहे, तिथे मुलांना खेळण्यासाठी विविध खेळण्या ते ठेवणार आहेत. त्यानंतर हा मंगल कलश इथे आपल्याला दिसतो. हे मंगल कार्यालय असल्यामुळे इथे मंगल कलश देखील त्यांनी तयार केलेला आहे. त्यानंतर आपण बघू शकता की अतिशय सुंदर अशी कलाकृती हनुमान मंदिर बनवलेलं आहे. लांबून आपल्याला ते दगडांमध्ये बनवलेलं वाटतं. त्यानंतर हे आहे सेल्फी पॉईंट बनवलेला आहे आणि या सेल्फी पॉईंटसमोर आल्यानंतर प्रत्येकाला फोटो काढण्याचा मोह इथे होतोच. त्या पद्धतीने आम्ही देखील इथे भरपूर असे सेल्फी काढल्या, फोटो काढले. अतिशय मन असं प्रसन्न झालं इथलं वातावरण बघून. तर आपण देखील एकदा नक्कीच भेट द्या आणि इथे भरपूर असं लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचं मन रमेल अशा कलाकृती येथे आहेत. हे आकर्षक मंदिर आहे. हे असं दगडांमध्ये बांधलेलं वाटतं, परंतु ते दगड नसून ते तयार केलेलं आहे हातांनी. कुठलाही साचा न वापरता या कलाकारांनी अतिशय सुंदर हे मंदिर तयार केलेलं आहे आणि इथे बसून फोटो काढण्याचा मोह आपल्यालाही होईल. नक्की या शिंगवे.